ही सचिन अहिरजी आल्यामुळे पक्षामध्ये वाढलेली आहे आणि त्यांचं स्वागत जे आहे शिंदे साहेबांनी केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. उपसभापतीचा त्यांचा कार्यकाळ जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये चांगला राहील आणि चांगली कामं जी आहे ती त्यांच्याकडून लोकांची होतील. आता त्यांना येणाऱ्या काळामध्ये कळेल, त्यांना कुठलाच फरक जो आहे तो पडत नसतो कोणाच्या येण्याने जाण्याने. म्हणून त्यांना रोज लोक जे आहेत, खासदार आमदार जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी हे सोडून जातात. त्यांना लोकांची किंमत जी आहे ही शून्य आहे त्यांच्या समोर. म्हणून लोकांनी पण समजून घेतलेलं आहे की आपल्या नेत्याला जे आहे आपली किंमत नाही तर आपण त्या पक्षामध्ये का राहायचं. त्याच्यामुळे रोज खासदार आमदार जे आहेत ते सोडत चाललेत. आम्ही असा छोटा विचार करत नाहीये. सचिन अहिर जे आहे हे मंत्री पण राहिलेले आहेत, त्यांचं काम जे आहे मोठं आहे आणि त्यांच्या येण्याने नक्कीच पक्षाची ताकद जी आहे ही पूर्ण मुंबईमध्ये ते पुण्यामध्ये देखील काम करतात. गेले अनेक वर्ष ऍक्टिव्ह राजकारणामध्ये शिंदे साहेब सचिन अहिर जे आहेत आणि त्याचा फायदा जो आहे नक्कीच पक्षवाढीसाठी होईल. ऑपरेशन करत नाही आता सध्या साहेबच करतात. आता बघा आज सचिन अहिर जे आलेले आहेत, पुढे बघूया काय होतं. एवढे अरे आम्ही काय घाई करत नाही. अजून वेळ जेव्हा येईल 3 वर्ष आहे निवडणुकीला तेव्हा बघू काय होतं. आता त्यांचेच आमदार बोलले सुनील शिंदे, मला वाटतं त्यांचं तरी तुम्ही ऐका. मी तर रोज बोलतो आत्मपरीक्षण करा. आज त्यांचे स्वतःचे आमदार बोलले तर मला वाटतं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे.